So today we are going to discuss about the manufacturing of sulfuric acid by contact process. As we are very well known about that, H2SO4 is the king of the chemicals. H2SO4 is called as a king of the chemicals. Why does it so? Because its usage. Sulfuric acid is most important inorganic heavy chemical and used in manufacturing of fertilizers, coal, char products, metallurgical operations, industrial explosives, textiles, plastics, acids, chemicals, cellulose, films, rayon, paints, pigments, dyes, drugs, leather, etc. Number of in almost uh, all industry you may say, not the complete but the all, but moreover the companies or industries required this king of the chemicals. So this king of the chemical can be prepared by two methods. One method is the lead chamber method and second one is the contact process. कॉन्टॅक्ट प्रोसेस जी आहे ती जास्त फेमस आहे, ती जास्त यूज केली जाते आणि ह्याच प्रोसेस बद्दल आपण इथं डिस्कस करणार आहे. Most of the sulfuric acid is manufactured by the contact process. The contact process, okay, this process was developed by Phillips in 1831 or 31st, which involves few things or the few steps which we will discuss now. Contact process जी आहे यामध्ये मॅक्सिमम जे वर्ल्ड मध्ये सल्फ्युरिक ऍसिड डेव्हलप केलं, सिंथेसिस केलं जातं ते या प्रोसेसनच केलं जातं. फिलिप्स यांनी ही प्रोसेस 1831 ला डेव्हलप केलेली आहे. अमोनिया प्रोसेस कुठली? हॅबर प्रोसेस. कोणी डेव्हलप केली? बॉश अँड हॅबर. अमोनियामध्ये जे काही लागले आपल्याला टेम्परेचर, कॅटलिस्ट, प्रेशर, कॉन्सन्ट्रेशन, हेच पॉइंट आपण आता इथं करत कन्सिडर करणार आहे. मग यामध्ये नेमकं कुठलं किती टेम्परेचर, नेमकं कुठला कॅटलिस्ट, कॉन्सन्ट्रेशन कसं आणि प्रेशर कसं याबाबत आपण डिस्कस करणार. आणि याला आपण काय म्हणतो? फिजिको-केमिकल प्रिन्सिपल. करेक्ट? So preparation of sulfur dioxide by burning high grade sulfur or iron pyrite. यामध्ये जे सल्फर आहे, सल्फर डायऑक्साइड जे आहे ते पहिल्यांदा प्रिपेअर करायचं. सल्फर डायऑक्साइड पहिल्यांदा प्रिपेअर, यामध्ये जे H2SO आपण जे प्रिपेअर करणार आहे, थिओरिटिकली जर आपण बघायला गेलो, यामध्ये 4 स्टेप्स ज्या आहेत त्या आहेत. स्टेप फर्स्ट, प्रिपरेशन ऑफ सल्फर डायऑक्साइड by burning high grade sulfur or iron pyrites. रिएक्शन जर बघितली तुम्ही तर सल्फर प्लस एअर, that is oxygen. It's burning, it's a regular burning process and we get sulfur dioxide, SO2. S plus O2 get SO2, exothermic process. Okay, or if we consider iron pyrites, FeS2, then reaction will be 4FeS2 plus 11O2 gives twice Fe2O3 plus 8SO2. Okay, this is also exothermic reaction. 82,000 degrees Celsius, 82,000 calories are exhaust.
Here 70,000 calories are exhaust, or 296 kilojoule, or here 344 kilojoule. This is the first step. In first step, formation or preparation of SO2. तयार काय केलं आपण पहिल्या स्टेपला? सल्फर आणि ऑक्सिजनचं बर्निंग केलं आणि SO2 तयार केलं. ओके. दुसरी स्टेप, ऑक्सिडेशन ऑफ सल्फर डायऑक्साइड बाय एअर in the presence of catalyst to give sulfur trioxide. This is most important step. मगाशी तुम्ही जे व्हिडिओज बघितले त्यामध्ये सुद्धा तुमच्या लक्षात आलं असेल की कुठल्या स्टेपला जास्त इम्पॉर्टन्स आहे. आणि कॅटलिस्ट तुम्ही मगाशी बघितलाय, तो मगाशी बघितलेला कॅटलिस्ट तोच कॅटलिस्ट वापरला जातो, तो म्हणजे व्हॅनॅडियम पेंटॉक्साइड. सो व्हॅनॅडियमच इथं कॅटलिस्ट वापरला जातो. त्या व्हॅनॅडियम पेंटॉक्साइडच्या प्रेझेन्स मध्येच ही रिएक्शन होते. दिस स्टेप इज व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप. 2SO2 SO2 कुठं फॉर्म झालाय? या पहिल्या याच्यामध्ये सल्फर आणि ऑक्सिजन बर्न करून काय तयार मिळालं आपल्याला? सल्फर डायऑक्साइड मिळाला. हे सल्फर डायऑक्साइड घेतलं, परत ते बर्न केलं किंवा रिॲक्ट एअर बरोबर केलं इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट. तर तयार होणारा प्रोडक्ट आहे हा पुन्हा एकदा गॅसेस प्रोडक्ट आहे. हा SO2 गॅस आहे, हा सुद्धा परत SO3 गॅसच प्रोडक्ट तयार होतोय. 2SO2 plus O2 gives the twice SO3. It's a gaseous product and 188 kilojoule calories are exhaust as it is exothermic process. ही स्टेप जी आहे ही फार इम्पॉर्टंट स्टेप. प्रत्येक याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट स्टेप जशी राहते त्यामध्ये तसं यामध्ये या सल्फर ट्रायऑक्साइडचं प्रिपरेशन इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट फार इम्पॉर्टंट. फॉर्मेशन ऑफ ओलियम बाय डिझॉल्विंग सल्फर ट्रायऑक्साइड इन 98% सल्फ्युरिक ऍसिड. काय होते बघा. तर हे जे सल्फर ट्रायऑक्साइड आहे SO3 हे कशामध्ये डिझॉल्व्ह केलंय? H2SO4 मध्ये. हे H2SO4 मध्ये डिझॉल्व्ह करून तयार काय होतंय? ओलियम. ओलियम, व्हॉट इज ओलियम? इट्स H2S2O7. ओलियम हा प्रोडक्ट जो आहे तो इम्पॉर्टंट प्रोडक्ट आहे आणि हा प्रोडक्ट आपल्याला फायनल प्रोडक्ट देणार आहे. फायनल प्रोडक्ट कसा मिळणार आहे? तर हे जे H2S2O7 म्हणजे ओलियम आहे, हे H2S2O7 मध्ये वॉटर ऍड केलं की तयार होतं ट्वाइस H2SO4 सल्फ्युरिक ऍसिड. लक्षात आलं? तर इथं जे आहे ही स्टेप, या स्टेप मध्ये अशा पद्धतीने आहे. इंडस्ट्रीमध्ये काय वेळेला कसं केलं जातं? SO3 प्लस H2S आणि हे O4 अशा पद्धतीने डायरेक्टली तयार होतं. मग असे बघितलं तुम्ही तसं. थिअरेटिकली गेलं तर या पद्धतीने. सॉरी, या रिएक्शन्स आपल्याला माहिती होणं गरजेचं आहे. या रिएक्शन बद्दल आपल्याला सांगता आलं पाहिजे. या रिएक्शन आपल्याला समजल्या पाहिजेत. यामधली सगळ्यात इम्पॉर्टंट रिएक्शन म्हणजे सल्फर ट्रायऑक्साइड प्रिपरेशन. पहिलं रिएक्शन जे आहे ती कुठली आहे? प्रिपरेशन ऑफ सल्फर डायऑक्साइड. सल्फर डायऑक्साइड पासून काय तयार होणार? सल्फर ट्रायऑक्साइड. सल्फर ट्रायऑक्साइड पासून डायरेक्ट वॉटर जरी ऍड केलं तरी H2SO4 तयार होऊ शकतं, किंवा सल्फर ट्रायऑक्साइड मध्ये H2SO4 ऍड केलं तर ओलियम तयार होतं आणि या ओलियम मध्ये वॉटर ऍड केलं तर सल्फ्युरिक ऍसिड तयार होतं. आता तुम्हाला देताना ज्यावेळी इथं 4 स्टेप दिलेले आहेत, पण ऍक्च्युअल मध्ये 3 स्टेप मध्येच सल्फ्युरिक ऍसिड तयार होतं. मगाशी इंडस्ट्रीच्या ह्याच्यात तुम्ही बघितलं तसं. पण ओलियम स्टेप येत नाही का इंडस्ट्रीमध्ये? येते. ओलियम स्टेप इंडस्ट्रीमध्ये येते. ओके. तर आपल्या जे सिलेबसला आहे त्यानुसार आपण पुढचं डिस्कशन करूया आणि त्यानुसार
पुढचा पार्ट जो आहे तो म्हणजे फिजिको केमिकल प्रिन्सिपल, दॅट इज टेक्निकल कंडिशन्स. बरोबर. प्रत्येक याच्यामध्ये आता आपण जे 4 मॅन्युफॅक्चरिंग बघणार आहे, त्या चारही मॅन्युफॅक्चरिंग मध्ये मॅन्युफॅक्चरिंग हा एक भाग असेल आणि फिजिको केमिकल प्रिन्सिपल हा एक भाग असेल. म्हणजे काय, तर जे मॅन्युफॅक्चरिंग होतं ते मॅन्युफॅक्चरिंग होण्यासाठी ज्या कंडिशन्स लागतात त्या कंडिशन्स पहिल्यांदा बघायच्या फिजिको केमिकल प्रिन्सिपल मध्ये, आणि ज्या कंडिशन्स वापरून तो फायनल प्रोडक्ट कसा तयार केला जातो हे मॅन्युफॅक्चरिंग मध्ये. Yield of sulfuric acid by this process entirely depend upon the step second, that is catalytic oxidation of sulfur dioxide to sulfur trioxide. आता जी बी स्टेप मी म्हटलं ती स्टेप सल्फर डायऑक्साइडचं कॅटॅलिटिक ऑक्सिडेशन टू फॉर्म सल्फर ट्रायऑक्साइड बाय ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजन, एअरच पास केलं जाते तिथं. ओके. इथं जर बघितलं तुम्ही तर ट्वाइस SO2 गॅसेस फॉर्म मध्ये आहे आणि हे O2 गॅसेस फॉर्म. ऍक्च्युअल मध्ये इथं रिॲक्शन लिहिताना जरी O2 लिहिलं असलं तरी हे आहे एअर. हे एअर इथं काय केलं ते पास केलं ते, आणि ह्या एअर पास करून एअर आणि हे सल्फर डायऑक्साइडची रिॲक्शन होते आणि ही रिॲक्शन इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट होते. 2 SO2 चे मॉलिक्युल्स घ्यायला लागतात, ऑक्सिजनचा एक मॉलिक्युल घ्यायचा आणि 2 SO3 चे मॉलिक्युल तयार होतात. अँड इट इज अ रिव्हर्सिबल रिॲक्शन. ओके. फॉरवर्ड रिॲक्शन इज एक्सोथर्मिक. इथं बघा 45,000 कॅलरीज और 188 किलो जूल जे आहे ते हीट काय होते इथं प्रोड्यूस होते, ते एक्सोथर्मिक रिॲक्शन इथं आपल्याला दाखवतं. यामध्ये आणखीन काय होतंय तर व्हॉल्यूम जो आहे किंवा जे मॉलिक्युल आहे टोटल, मॉलिक्युल शब्द वापरण्यापेक्षा व्हॉल्यूम शब्द जर वापरला 1/1 च्या दृष्टीनं, तर इथं 3 व्हॉल्यूम जे आहे ते रिॲक्टंट मध्ये आहेत आणि 2 व्हॉल्यूम तयार होतात. 3 व्हॉल्यूम एकत्र येतात आणि 2 व्हॉल्यूम तयार करतात. बरोबर. A better yield of sulfur dioxide can be obtained by applying Le Chatelier's principle to the above reaction and obtaining favorable conditions that result in high yield of sulfuric acid ultimately. H2SO4 चं फायनल प्रोडक्शन जे आहे ते या स्टेपवर डिपेंड आहे. त्यामुळे या SO3 प्रोडक्शनचं स्टेपचं प्रोडक्शन जे आहे ते मॅक्सिमम होणं गरजेचं आहे. त्यामुळे ही रिॲक्शन ली चॅटलियर्स प्रिन्सिपल नुसार आपण जर व्यवस्थित अप्लाय करून जर बघितलं, त्यानुसार जर कंडिशन्स आपण मेंटेन केल्या, तर आपणाला मिळणारा रिझल्ट जो आहे तो बेस्ट मिळतो. यामधली पहिली कंडिशन जी आहे इफेक्ट ऑफ टेम्परेचर. मगाशी तुम्ही जे व्हिडिओ बघितलाय त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात आलेला आहे टेम्परेचर. किती टेम्परेचर? 450 डिग्री. 400 ते 450 डिग्री टेम्परेचर त्यांनी सांगितलं होतं, तुम्ही बघितलं होतं. त्यानुसार टेम्परेचर जे आहे इफेक्ट ऑफ टेम्परेचर 400 ते 450 डिग्री सेल्सिअस आपल्याला इथं लागतंय. द रिॲक्शन इज रिव्हर्सिबल आणि एक्सोथर्मिक. म्हणजे रिॲक्शन जी आहे ती एक्सोथर्मिक आहे. इक्विलिब्रियम शिफ्ट्स टुवर्ड राईट विथ डिक्रीज इन टेम्परेचर, that is lower temperature favors the formation of SO3. थिओरिटिकली जर बघायला गेलं आपण, थिओरिटिकली या पद्धतीनं आहे. इक्विलिब्रियम काय होतो? राईटला शिफ्ट होतो. बरोबर. बाय डिक्रीजिंग दी टेम्परेचर राईटला शिफ्ट होतो. म्हणजे राईटला काय आहे इकडे, राईटला हे प्रोडक्ट म्हणजे प्रोडक्टला शिफ्ट होतो. कधी? ज्यावेळी टेम्परेचर डिक्रीज होतं. लोअर टेम्परेचर फॉर्मेशन फेवर कशाला करणार आहे? फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट. इथं प्रोडक्ट काय आहे? 2SO3. ओके. However, the rate of the reaction will obviously fall with decrease in temperature. काय होतं बघा, थिओरिटिकल बेसिस वरती काय सांगितलं इथं? थिओरिटिकल बेसिस वरती ही रिॲक्शन रिव्हर्सिबल आहे, एक्सोथर्मिक आहे, आणि त्यामुळं हे जर इक्विलिब्रियम राईटला शिफ्ट केलं म्हणजे प्रोडक्टच्या दिशेने जर तुम्ही शिफ्ट झालं
तर टेम्परेचर काय होईल, डिक्रीज होईल. म्हणजे टेम्परेचर ज्यावेळी डिक्रीज होईल त्यावेळी हे राईटला शिफ्ट होणार आणि प्रोडक्ट वाढणार. लोअर टेम्परेचर फेवर द फॉर्मेशन ऑफ SO3. जेवढं टेम्परेचर कमी करत जाल तेवढं SO3 फॉर्मेशन जास्त होईल. पण ऍक्च्युअल मध्ये ज्यावेळी प्रॅक्टिकली करायला जातात, ज्यावेळी इंडस्ट्रीमध्ये प्रॅक्टिकल केलं जातं, ज्यावेळी इंडस्ट्रीमध्ये प्रोडक्शन केलं जातं, त्यावेळी हे SO3 फॉर्मेशन मात्र टेम्परेचर कमी केल्यावर त्याचं फॉर्मेशन कमी होते, म्हणजे डिक्रीज इन इट्स प्रोडक्शन. Experimentally, it is observed that at temperature 434 degrees Celsius, 99% of the conversion takes place. हे जी स्टेप आहे, ही स्टेप, या स्टेप साठी कॅटलिस्ट रिक्वायर्ड आहे का, तर डेफिनेटली इट इज रिक्वायर्ड. But not only the catalyst, but it also required temperature. This temperature reaction is uneconomically slow. Therefore, to enhance the velocity of velocity of the reaction, catalyst used. म्हणजे काय, इथं जर हा कॅटलिस्ट वापरला नाही आणि ही रिएक्शन जर डायरेक्टली केली तर रिएक्शन होते पण फार स्लो होते. 450 डिग्री सेल्सिअसला सुद्धा रिएक्शन होणार पण स्लो रिएक्शन होणार. ती जर बेस्ट रिएक्शन पाहिजे असेल तर त्यासाठी काय वापरणे गरजेचं आहे, कॅटलिस्ट वापरणे गरजेचं आहे. आणि तो कॅटलिस्ट कुठला आहे, व्हॅनेडियम. कॅटलिस्ट कडे जाण्याआधी आपण आणखी काय बघूया, तर इफेक्ट ऑफ प्रेशर. आता जी आपण ही रिएक्शन वरची बघितली, त्या रिएक्शनला जर आपण लॉ ऑफ मास ऑफ ऍक्शन इन टर्म्स ऑफ पार्शियल प्रेशर जर अप्लाय केला तर Kp इज इक्वल टू P स्क्वेअर SO3 अपॉन P2 SO2 इंटू PO2. That is P2 SO3 upon P2 SO2 into PO2. The forward reaction is proceed with the decrease in volume. बरोबर आहे. हे तर आता आपण बघितलेलं आहे. अकॉर्डिंग टू ली-चॅटलेट प्रिन्सिपल, हाय प्रेशर वुड गिव्ह ए बेटर यील्ड ऑफ सल्फर ट्रायऑक्साइड. इथं जर बघितलं तर काय दिसतंय, Kp इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी PSO3, P2 SO3. म्हणजे जसं प्रेशर वाढवेल तसं या SO3 चं काय वाढू शकतंय, कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते वाढू शकते, त्याचं प्रोडक्शन वाढू शकते. But in actual practice, does it possible? No. It seems that SO3 is strongly adsorbed on the surface of the catalyst at high pressure. काय होतंय, जो कॅटलिस्ट आहे त्या कॅटलिस्टच्या सरफेस वरती SO3 जो आहे तो काय होतोय, ऍडसॉर्ब होतोय. त्यामुळं इनकमिंग गॅसेस मस्ट हॅव टू डिफ्यूज थ्रू सच अ लेयर. This result is slowing down the rate of conversion. Further material of the plant get corroded. म्हणजे काय होणार, हे जर अशा पद्धतीने SO3 इथं ऍडसॉर्ब झालं. ऍडसॉर्ब होतं म्हणजे काय, मी परवा उदाहरण सांगितलं तसं, चहावरती जी शाई आलेली असते ती जर टोस्ट बुडवला तर ती टोस्ट वरती काय होते, ऍडसॉर्ब होते, वरून दिसते ती. तशा पद्धतीने लेअर होणार हा. आणि हा लेअर जर फॉर्म झाला त्या कॅटलिस्ट वर तर काय होणार, करोजन होणार त्या प्लांटचं. त्या रिएक्शनचा रेट स्लो होणार. हे सगळं कशामुळे होणार, प्रेशरमुळे होणार. थिओरिटिकली काय सांगतंय, प्रेशर वाढवा प्रोडक्ट वाढेल, पण ऍक्च्युअल मध्ये तसं होतंय का, नाही. त्यामुळे प्रेशर जे आहे एकदम कमी प्रेशर ठेवलं जाते, 1.5 to 1.7 ऍटमॉस्फिअर. 1.5 ऍटमॉस्फिअर ओनली. म्हणजे जर बघितलं तर मागच्या वेळी आपण अमोनियाचं बघितलं होतं त्यावेळी 200 ऍटमॉस्फिअर वापरलं होतं, पण इथं मात्र फक्त 1.5 to 1.7 इतकं ऍटमॉस्फिअर इतकं प्रेशर वापरलं. प्रेशर जास्त अप्लाय केले का, बिलकुल नाही. का केलेलं नाहीये, कारण काय होणार आहे, SO3 काय होतोय, स्ट्रॉंगली ऍडसॉर्ब होतोय त्या सरफेसवरती. हा सरफेसवरती स्ट्रॉंगली ऍडसॉर्ब झाला तर काय होणार, इनकमिंग गॅसेस काय होतात, त्यांना पहिल्यांदा हा लेअर डिफ्यूज करायला लागणार, म्हणजे ते तिथंच थांबणार. म्हणजे रिएक्शनचा रेट काय होणार, स्लो होणार. का, कारण तो लेअर डिफ्यूज करण्यातच त्या आलेल्या गॅसेसचा वेळ जाणार, आणि आलेल्या गॅसेसना तो लेअर डिफ्यूज करण्यात वेळ जात असल्यामुळं त्या रिएक्शनचा रेट काय होणार, स्लो होणार. म्हणजे ज्या कामासाठी आले ते काम राहिलं बाजूला, SO3 फॉर्मेशन राहिलं बाजूला, त्याचा लेअरच बाजूला करण्यात काय झालं, वेळ गेला. म्हणजे ट्रॅफिक मध्ये कसं अडकलं जातं तशा पद्धतीने अडकलं जाणार.
त्यामुळे तिथे वेळ जाणार. त्याचबरोबर तिथं गॅसेस जमा झाल्यामुळं प्लांट जो आहे ज्याच्यामध्ये हे सगळं चाललंय त्याला तो काय होणार, करोजन. त्यामुळे 1.51 किंवा 1.5 to 1.7 ऍटमॉस्फिअर इतकं प्रेशर रिक्वायर्ड आहे. ओके. त्याच्यानंतरचा भाग जो आहे तो म्हणजे इफेक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट ऑफ द अबाव रिएक्शन इज सेम ॲज लाईक मगाशी जो होता तोच इथं आहे, फक्त इथं पार्शियल प्रेशरच्या ऐवजी डायरेक्टली लॉ ऑफ मास ऑफ ऍक्शन सॉरी अप्लाय केल्यामुळे इथं काय मिळालं आपल्याला, 2:3 proportion मिळालं. It is evident that high concentration of the reacting gases favors high yield of SO3. Best results are obtained when SO2 and O2 gases are present in molecular proportions of 2:3. Hence, amount of air to be mixed with SO2 should be carefully controlled. ज्यावेळी हे SO2 आणि एअर जे आहे ती मिक्स करायची त्यावेळी त्याचं प्रपोर्शन कसं पाहिजे, 2:3. In practice, oxygen from linens or clouds liquid air plant is mixed with SO2 in the proportion of 3:1 volume. Actual मध्ये किती केलं जाते, 3:1 volume. कधी जर का या पद्धतीने क्लाउड्स लिक्विड एअर प्लांट पासून जर ऑक्सिजन असेल तो मिळवला आपण ऍड केला तर इथं त्या पद्धतीने 3:1 काय केलं जाते, प्रिपरेशन हे ठेवलं जाते, प्रपोर्शन ठेवलं जाते. पण ऍक्च्युअल मध्ये ज्यावेळी प्रपोर्शन ठेवलं जाते ते प्रपोर्शन या एअर मध्ये असल्यामुळं त्या एअरला कंट्रोल करत आपल्याला या सगळ्या गोष्टी करायच्या असल्यामुळं प्रपोर्शन जे आहे ते कसं राहतंय, SO2 आणि O2 च 2:3. हे पहा इथं ही कंडिशन जी आहे ते 2:3. हे एअर जरी इथं एक असलं तरी इथं किती घ्यायचं आहे, 3 घ्यायचे आहेत. का घ्यायचे 3, कारण काय आहे, रिएक्टिंग गॅसेस फेवर्स हाय यील्ड ऑफ SO3 व्हेन द प्रपोर्शन इज 2:3. लक्षात आलंय की थिअरटिकली जरी तसं असलं तरी ज्यावेळी एअर पास केली जाते त्या एअर मध्ये असणारा ऑक्सिजन कमी असतो, त्यामुळे मॅक्सिमम ऑक्सिजन तिथं व्यवस्थित पोहोचावा यासाठी प्रपोर्शन किती लागणार आहे, 2:3. पण जर आपण ऑक्सिजन डायरेक्टली पास केला तर मात्र प्रपोर्शन लागणार आहे 3:1. ऍक्च्युअली इट्स नॉट 3:1, इट्स 2:1. ओके, इट्स 2:1. सॉरी फॉर दॅट, 2:1. प्रपोर्शन लक्षात आलंय, 2:3. आणि महत्वाचा इफेक्ट ऑफ कॅटलिस्ट. कुठला कॅटलिस्ट वापरला जातो, व्हॅनेडियम पेंटॉक्साइड. Vanadium pentoxide is the catalyst best for the preparation of H2SO4 by contact process. Though low temperature favors the formation of sulfur trioxide, it slows down the rate of reaction. As a result, it is essential to enhance the rate of reaction using suitable catalyst. And कुठला suitable catalyst आहे हा, the suitable catalyst आहे तो आहे vanadium pentoxide. Does it only work catalyst? नाही, याच्या व्यतिरिक्त फेरिक ऑक्साइड, फाइनली डिवायडेड प्लॅटिनम हे सुद्धा वापरले जाऊ शकतात. व्हॅनेडियम पेंटॉक्साइड सुद्धा वापरला जाऊ शकतो. पण जर बघितलं तर स्वस्तामध्ये चांगला रिझल्ट, बेस्ट रिझल्ट मिळणारा जर कुठला असेल तर व्हॅनेडियम पेंटॉक्साइड. त्यामुळं व्हॅनेडियम पेंटॉक्साइड इज प्रेफर्ड as it is a quite efficient, cheap and does not get easily poisoned. पॉइझन होत नाही म्हणजे खराब होत नाही. थोडक्यात कशा पद्धतीने व्हॅनेडियम पेंटॉक्साइड इथं करताय तर बघा, V2O5 plus SO2 gives SO3 plus V2O4. हे V2O5 plus SO2, SO3 आणि V2O4 मिळतं इथं आपल्याला. हे V2O4 परत जर आपण हे रिएक्टिंग गॅसेस जे आहेत ट्वाइस SO2 प्लस O2 यांच्या बरोबर रिएक्ट जर केलं तर ट्वाइस VOSO4 आपल्याला मिळतं. हे ट्वाइस VOSO4 जर घेतलं आपण तर याचं काय होतं डिग्रेडेशन, V2O5 प्लस SO3 प्लस SO2
आता कॉमन ज्या आहेत हे SO2 हे SO2 असं जर कट केलं तर फायनल रिएक्शन आपल्याला काय मिळते, ट्वाइस SO2 प्लस O2 गिव्स ट्वाइस SO3. लक्षात आले. कॉमन जे आहे इकडचं V2O5 कॅन्सल केलं, इकडचं V2O5 कॅन्सल केलं, VOSO4 ट्वाइस कॅन्सल केलं, इकडचं हे कॅन्सल केलं, हे कॅन्सल केलं, इथलं कॅन्सल केलं, तर शिल्लक राहतंय फक्त हे एक SO2 आणि हे एक SO2 बरोबर, आणि हे O2 आणि ट्वाइस SO2 प्लस O2 गिव्स द ट्वाइस SO3. हे एक SO3 शिल्लक राहतंय आणि हे एक SO3 शिल्लक राहतंय. लक्षात आलंय. तर अशा पद्धतीनं आपणाला काय होतंय, रिएक्शन सुटेबल होतीये इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट V2O5. स्पेस वेलॉसिटी किंवा कॉन्टॅक्ट टाइम जे आहे ते रिएक्टिंग गॅसेस विथ कॅटलिस्ट मस्ट बी केअरफुली कंट्रोल्ड अँड द स्पेस वेलॉसिटी इज ऍडजस्टेड. बरोबर, हे काय रेग्युलरच्या प्रोसेस आहेत त्याच पद्धतीने तुम्ही इथे लिहू शकता. स्पेस वेलॉसिटी इज द नंबर ऑफ क्युबिक फीट ऑफ द गॅसेस करेक्टेड इन NTP that pass over 1 cubic foot of the catalyst space per hour. तर या सगळ्या गोष्टीचा विचार करता आपण